आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आमच्या नंदादीप तालीम मंडळातर्फे सहर्षे स्वागत, सहर्षे स्वागत, सहर्षे स्वागत। मराठी मातीचं स्वाभिमानी शिवतेज राजे शिवछत्रपतींना व धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजेंना आमचा मानाचा मुजरा। विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत श्री गणरायांना साष्टांग दंडवत। सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम। आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जानकर, उपाध्यक्ष वैभव चव्हाण, खजिनदार अमोल डवंग, सचिव संदीप काळे आणि आमच्या मंडळाचे सर्व सदस्य यांच्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे आमच्या नंदादीप तालीम मंडळातर्फे सहर्षे स्वागत, सहर्षे स्वागत, सहर्षे स्वागत। सजीव देखाव्यामध्ये सहभागी कलाकार शिवलिंग वटाळे, अविनाश गावडे, रोहन लांडगे, सोहम मुळशिंकर, शिवम सुतार, प्रद्युम प्रभावळे, अनिकेत मोरे आणि भीमराव शिंदे। नंदादीप तालीम मंडळ या वर्षी सविनय सादर करीत आहे एक कौटुंबिक समाज प्रबोधनात्मक सत्य घटनेवर आधारित आध्यात्मिक सजीव देखावा संत बाळूमामा, संत बाळूमामा, संत बाळूमामा। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे। हे जगद्गुरु श्री संत तुकोबा रायांनी केलेलं संतांचं एक वचन श्री संत बाळूमामांच्या बाबतीत शब्दशः खरंय। ईश्वराला सर्वांचीच काळजी असल्यानं तो सर्व श्रेणीसाठी सत्पुरुषांना जन्माला घालतो। देव माणसात आहे हे तत्व पूर्वापार चालत आलंय। म्हणूनच जगाच्या कल्याणासाठी 3 ऑक्टोबर 1892 रोजी द्वादशीच्या पावन दिवशी श्री बिरेश्वर यांचे शिष्य महालिंगराय यांच्या अवतारी श्री संत बाळूमामांनी अकोळ इथं जन्म घेतला। त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली। मामांनी वयाच्या 7व्या वर्षापासून आपण अवतारी पुरुष असल्याचे चमत्कार वारंवार लोकहितासाठी दाखवले। त्यांनी जगासमोर आदर्श ठेवण्यासाठी आपल्या पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला। सामान्य माणूस सदाचारी राहावा, त्याला ईश्वरी सत्तेचा धाक वाटावा, त्यानं काही उपासना आणि भक्ती करावी, हे त्यांच्या आचरणाचं आणि शिकवणीचं सार आहे। नीतीनं वागा, धर्मानं जगा, माणसानं माणसासारखं वागावं, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, दया करा, निसर्गावर प्रेम करा आणि एकीनं राहा, ही त्यांची शिकवण होती। बाळूमामांनी मेतके गावी 1932 साली पहिला भंडारा सुरू केला। भंडारा म्हणजे भक्तीचा सुख सोहळा। मामांनी मेतके गावी गरुड खांब म्हणजे रणखांब रोवला। या खांबाचं वैशिष्ट्य म्हणजे भूतबाधा झालेल्या व्यक्तीनं या खांबाला स्पर्श करताच त्याची भूतबाधा दूर होते। सुंदरानु मांडला, सुंदरानु मांडला, बैल माझा सुंदराना, गणपती देवाला, गणपतीच्या बाळाला, माझ्या देवाला, सुमतीच्या बाळाला, हे बघा गावकऱ्यानो, भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि ह्यो दुसरा खांब मी इथं या मेतक्यात रोवलाय। आणि ह्यो भंडारा जन्मला समुद्र मंथनात। माझा ह्यो भंडारा हातात घेऊन पाप कराल, चोरी लबाडी करशीला तर लक्षात ठेवा
परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे. तेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन खोटं नाटक करशीला तर फुकट मरशीला. कोण रयो मामा हा आमच्या गावचं आहे जी भूताने हे झाड धरलं पिसाळलं की 4-5 जणांना आवरत नाही. मामा लिंबू उतरवला, कोंबडं दिलं, समज उतार केलं. हो बाबा काही शांत होई ना मामा. असं तुमच्या या खांबाबद्दल लय ऐकलं होतं म्हणून इकडं आणलाय. लय आशे ना आलोय मामा. आणणारा इकडं त्याला माझ्या समोर. अरे सुकाळीच्या अरे असा ऐकणार नाही त्यो. त्याला खांबाल धरायला हवा. चल मामा मामा जरा बघा मामा काय करतोय ते. सोड सोडतो पण आधी त्या झाडाला सोड. नाही सोडणार मी. माझ्या संगत याला घेऊन जाणार. माझ्या मालकाचा मला आदेश आहे. सोडले हे झाड सोडायला काय पाहिजे तुला? मला काय पाहिजे? मला 2 पायाचं, उलट्या पकाचं, लाल बाटलीतलं, अंतुराची कांडी हे शब्द पाहिजे मला. तरच सोडणार. तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही. फुकट्याने सोड त्याला आणि आल्या घरी पाहत जा. मग नाही जाय सोन्या. मामा हे असं ऐकणारं बेनं दिसत नाही. त्याच्या डोक्यावर तो मोठा दोंडा ठेवायला पाहिजे. घेऊ काय? पाटला हे नगरे हे पाटला नगर तुझ्यासारखी लय भूत आलती तिथं. डोक्यावर दोंडा ठेवताच नको नको म्हणून पळाली. अरे या पंचमहाभूतावर मामाची सत्ता आहे. पाटील ठेवा ते धोंडा त्याच्या डोक्यावर. जातो मी झाड सोडून जातो. नको आता जाशील रे पण परत आलास तर गाठ माझ्याशी आहे. नाही आता येत नाही. पडल बघा त्यो धरा. ह्या जगाच्या कल्याणासाठी म्या इथं खांब रवलाय. युगनयुग या खांबाचा अस्तित्व आणि पावित्र्य राहील. ह्यो माझा भंडारा आणि ह्यो खांब माणसाची समधी संकट तारून नेईल. बाळूमामाच्या नावानं कर्नाटक मधल्या रामदुर्गच्या परिसरात दुष्काळानं लोक हैराण झाले होते. या भागामध्ये गेली 3 वर्ष पावसाचा एक टिपू सुद्धा पडला नव्हता. झाडं वेली सगळी पार मरून गेली होती. पिकं करपत गेली होती. डोंगर बोडके झाले होते. जनावरांना चारा पाणी नव्हता. म्हणून बाळूमामा हा परिसर सोडण्याच्या विचारात होते. याच दरम्यान रामदुर्गचे लोक बाळूमामांना भेटण्यासाठी गेले. दुष्काळ म्हणायचा का काय म्हणायचं? आता आपल्याला बाळूमामाशिवाय दुसरं कोण नाहीच राहणार. आपण मला तर वाटतं आपण सगळी बाळूमामाच्या जाऊया आणि देवाला आपल्या गावाने सांगूया. चला राम राम बाळूमामा. राम कसा आहे सा? मामा अहो कसं आहे सा म्हणून काय विचारला का? दुष्काळानं पार हैराण झाले आम्ही. मामा आमच्या किरपा ठरा पण गावावर पाऊस पडा. मामा पाया पडतो. मामा गावावर पाऊस अरे असं काय करायला सा? मला पाऊस पाडता येतोय होय? मामा आम्हासनी ठाव आहे तुम्ही देव हायसा. तुमची चराचरावर सत्ता हाय. ಮಾಮ ನಮ್ಮ ಜೀವನ ನಿಮ್ಮ ಕೈಯಾಗ ಐತಿ ನೀವು ನಮಗ ಉಳಿಸರಿ
चारा नाही म्हणून तुम्ही गाव सोडून चाललायसा अहो पण आम्ही कुठं जायचं हा पर म्या काय करू अरे म्या जर पाऊस पाडणारा असतो तर असं मेंढर घेऊन फिरलो असतो का असं करू नका मामा आमचं ऐका पाऊस पाडा नाहीतर आमचा देवावरचा विश्वास उठेल हो रे मामा मामा तुम्ही पाऊस पाडला नाही तर आमचे जनावर मरून जातील मामा त्या मुख्या प्राण्यांसाठी पाऊस पाडा मामा मामा समधी कसून झाली बकरी कोंबडी बी घेऊन झाली मामा. प्रकारचा निवड झाला तरी बी देव आमच्यावर प्रसन्न होईना मामा मामा पाऊस पाडला अरे देव भक्तीचा भुकेला आहे त्याला श्रद्धेची हाक ऐकू येते बाबांनो वर त्याला लोक प्रसन्न करायला मुख्या प्राण्यांचा बळी देतात त्या बिचाऱ्यांनी काय केलं रे शक्तीचा वापर भक्तीसाठी करा चांगल्या कामासाठी करा मुख्या प्राण्यांचा सांभाळ करा मामा अरे सुकाळीच्या अरे या लोकांनी जगू देतोस का नाहीस अरे जनावर पाण्यापासून तडपडायला लागल्यात माणसं पाणी पाणी करायला लागल्यात अरे किती अंत बघशील यांचा ये लवकर अरे तुला माझ्या मेंढरांचा आणि माणसांचा जीव वाचवायचा आहे तुझ्या येण्याची वाट बघत बसलो असतो रे पण पुण्यांदा इथं तुझ्यासाठी रगत सांडाय नको माझा शबूत म्हणजे रामाच्या सुटलेल्या बाणासारखा आहे नशिबात फेरफार करतो म्या जे नशिबात लिहिलेलं नसल ते बी देतो म्या तुझ्या खांद्यावर शोभे घोंगड्याची शाल देवा तुझ्या दारी भक्त येतो खुशाल जगभरी गाजतो तुझ्या नावाचा ओंकार तो शोभतो तुझ्यामुळे स्वरसुरांचा झंकार सुख समाधान नांदे माझ्या घरी देवानी यालो तुझ्या रे दारी संकटात मनी भावाने हाक मारी भक्ताच्या संकटाला देवा तू तारी अरे हे उदळीत भंडारा जैवोच मी करतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगलं मी बोलतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगलं मी बोलतो देवा नाव तुझं माझ्या मुखी नाही करीत कोणा दुखी देवा नाव तुझं माझ्या मुखी नाही करीत कोणा दुखी पोरा बाळा नामा सर्वांना तुझ्या चरणी तो ठेव सुखी हे पिवळा भंडारा कपाळी मी लावतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगलं मी बोलतो माझ्या बाळू मामाच्या नावानं चांगलं मी बोलतो मामा नेहमीप्रमाणे घरी आईला भेटण्यासाठी गेले होते.
जाणार आहेस? तिकडं जमखंडी सावळगे गावाकडे जायचं म्हणतोय. अरे जन्मापासून आजपासून कधी विचारलं नाहीस कुठं जाणार, कधी येणार, आणि आज अचानक काय विचारतेस? असं काय नाही रे, सहजच. बर निघ तू आता, पण जपून जा लेकरा. आणि आता आपली भेट हाय, आता मला काय वाटत नाही आपली पुण्यांदा भेट होईल म्हणून. ही आपली शेवटची भेट. बाळू. यानंतर मामा जमखंडीला निघून गेले. काही दिवसांनी त्यांची आई आजारी पडली. ती मृत्यूशय्येवर होती. वही आप्पा, हा वही आप्पा, बाळू आला काय बघ र? आई बाबा, मामा जमखंडीकडे आहे का? बाळू, ए बाळू, ये की र. म्या काय जगीन असं वाटत नाही बघ. तुला जाण्याआधी एकदा डोळे भरून बघू देत की र. बाळू. आय झोप्या, आय बोलवायला लागल्या रे. आय आय काय होतंय तुला? बाळू, अरे तुला 9 महिने म्या पोटात वाढवलं, तुला लहानाचा मोठा केला, पण आजवर मला कळलंच नाही तू कोण आहेस. अगं आहे, म्या तुझा बाळूच हाय की. नाही बाळू, मला ठाव आहे, मला ठाव आहे तू कुणी साधा सुद्धा नाहीस. तू कोण आहेस र? तू कोण आहेस ये एकदा मला माझं डोळं मिटण्याआधी कळू दे. कोण आहेस तू बाळू? अरे तू कोण आहेस तेवढं सांग, म्हणजे मी सुखानं डोळं मिटाया मोकळी. तुझं खरं रूप दाखव की बाळू. कोण आहेस तू? आई, मीच कैलासाचा राणा हाय, आणि मीच पंढरपूरचा विठ्ठल. या चराचरात हाय. ही पंचमहाभूत माझ्या इशाऱ्यावर चालत्या. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यू चाले, म्या हलविल्या प्राणू हले, तो जगाचे चाळीता. देवा देवा देवा, मी धन्य झालो. देवा मी धन्य झालो. तुम्ही माझ्या पोटी जन्म घेतला देवा. आहे तुझं पुण्यच एवढं मोठं हाय की म्या तुझ्या पोटी जन्माला आलो. आता तू या देहपाशाच्या शापातनं मुक्त झाली आहेस बघ. आहे बाळू बाळू बाळू. तुम्ही माझ्या तस्वीरीची भक्तिभावानं जी पूजा करता ती माझ्या पातूर पोचतीया. म्हणायला ती तस्वीर हाय, पण म्या हजर असतो तिथं. तुम्ही माझी आठवण ठेवली म्हणून माझं ध्यान हाय तुमच्यावर. कंचबी संकट आलं तर त्याला उमऱ्याच्या बाहेर ठेवायचं काम हे माझं हाय. समजांनी नीतीनं वागा, धर्मानं जगा. माझ्या भक्ताला हात लावायची ताकद यमात बी नाही. पिवळ्या भस्माचा आघात वाढतच जाईल. या समजा गरिबांचा देव आहे.
तू करू नका. आदमापूर हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाईल. माझ्या प्रत्येक सोहळ्याला 33 कोटी देव हजेरी लावतील. या बाळू धनगराचा राजवाडा बघायला दुनियेच्या कोपऱ्या कोपऱ्यातनं लोक येतील. भगवा झेंडा सदैव राज्य करी. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यांदा जन्माला येतील. माझं अस्तित्व या भूतलावर ऊन वारा पाऊस हाय तोवर राहील. ज्या दिवशी झाड उभ्यानं पिकतील त्या दिवशी मी या जगात नसन.